राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर. कर्मचाऱ्यांच्या या 4 मागण्यांवर पावसाळी अधिवेशनामध्ये घेण्यात येणार सकारात्मक निर्णय. तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे युट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर आणि मी आहे तुमचा दोस्त आणि या चॅनलचा होस्ट मनोहर. तर शासकीय कर्मचारी बंधू भगिनींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे ती अशी की कर्मचाऱ्यांच्या ज्या 4 मागण्या आहेत त्या 4 मागण्यांवर येत्या 27 जून पासून जे पावसाळी अधिवेशन होणार आहे त्यामध्ये सकारात्मक निर्णय घेण्यात येणार आहेत अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे आणि याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत. तत्पूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर सर्व शासकीय कर्मचारी बंधू भगिनींना आपण शेअर करायलाही विसरू नका. चला तर मग याबद्दलची सविस्तर माहिती आपण आता बघून घेऊया. तर राज्यातील कर्मचाऱ्यांना आत्ताची मोठी खुशखबर समोर आली आहे ती म्हणजे राज्यातील कर्मचाऱ्यांच्या या 4 मागण्यांवर पावसाळी अधिवेशनामध्ये सकारात्मक निर्णय घेण्यात येणार आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती आपण पुढील प्रमाणे जाणून घेऊयात. राज्य शासनाचे दिनांक 27 जून पासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजपत्रित महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची राज्य शासनाच्या मुख्य सचिव यांच्याशी विविध मागण्यांवर सविस्तर बैठक संपन्न झालेली आहे. या बैठकीमध्ये राज्यातील अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये सदर प्रलंबित प्रश्न मार्गी काढण्याचे आश्वासन देण्यात आलेले आहे. पहिली मागणी होती याच्यामध्ये सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना, न्यू नॅशनल पेन्शन स्कीम. राज्यातील एनपीएस धारक कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विधानसभेत मोठी घोषणा करण्यात आलेली होती, परंतु याबाबत अद्याप पर्यंत अधिकृत शासन निर्णय किंवा अधिसूचना निर्गमित झालेली नाही. यामुळेच कर्मचाऱ्यांमध्ये नाराजगी असल्याने याबाबत येत्या अधिवेशनामध्ये सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे. दुसरी आहे त्याच्यामध्ये वाढीव महागाई भत्ता. केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे 1 जानेवारी 2024 पासून वाढीव 4% महागाई भत्ता लागू करण्यात आल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांना एकूण 50% दराने डीए वाढ लागू आहे. याच धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांना जानेवारी 2024 पासून 4% वाढीव डीए लागू करण्याबाबत अधिकृत शासन निर्णय निर्गमित करण्यात येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यानंतरचं आहे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे. राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार त्याचबरोबर देशातील इतर 25 राज्य सरकारप्रमाणे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याबाबतच्या मागणीवर येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये धोरणात्मक निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यासोबतच राज्यातील शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी तसेच सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत सुधारित न्यू कॅशलेस आरोग्य योजना लागू करण्याबाबत येत्या अधिवेशनामध्ये निर्णय होण्याची माहिती समोर येत आहे. तर एकंदरीत ह्या 4 ज्या मागण्या आहेत ज्यामध्ये सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना, वाढीव महागाई भत्ता, सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे आणि सोबतच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, तर या 4 मागण्यांवर सकारात्मक निर्णय होण्याची जास्तीत जास्त चान्सेस येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये असणार आहेत. त्यामुळेच नक्कीच ही शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी म्हणता येईल. आशा करतो की हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल. व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर त्याला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला आपण विसरू नका आणि सोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायलाही विसरू नका. अशाच पद्धतीचे शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत माहितीपर व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे. त्यावर जाऊन आपण बाकीचे आपल्या कामाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता. चला तर अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपली भेट घेणार आहे. तोपर्यंत माझ्या सर्व कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार.